हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण क्रीडा घडामोडी विषयक भाग 5वा या ठिकाणी बघणार आहोत. यापूर्वीचे भाग आपण या सर्वांनी व्हिडिओवर अपलोड करण्यात आलेली होती, ते आपण सर्वांनी पाहिलेले असतील. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, जे जुने आहेत त्यांनी शेअर करा आणि यामध्ये इन बिटवीन क्वेश्चन्समध्ये तुम्हाला माहिती जी मिळणार आहे ती नोट डाऊन करून घेण्यासाठी वही आणि पेन घेऊन आपण बसायचं आहे. यामध्ये या क्रीडा घडामोडी ज्या आहेत या आपण शेवटपर्यंत पहा. यामधून बरेच क्वेश्चन्स हे तयार होणार आहेत. या ठिकाणी 15 क्वेश्चन्स जरी आपण म्हटले तरी त्यामध्ये भरपूर प्रश्नांची तयारी आपली त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी प्रश्न जो आहे याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेतला तरी चालेल आणि जरी नसेल काढला तरी त्यामधील महत्त्वाचे मुद्दे मात्र व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आणि यामध्ये पहा, मागील क्वेश्चन आपण देण्यात जो आलेला होता, C8 क्रिकेट पुरस्काराअंतर्गत आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला, त्यामध्ये रोहित शर्मा हे त्याचं उत्तर होतं आणि त्याचं उत्तर बरोबर देणारे जे आहेत यामध्ये सतीश राऊत, पुन्हा नंतर अनुश्री जंगवाड म्हणून आहे नाव, एखाद्या वेळेस चुकलं तर त्यामध्ये सॉरी फॉर दॅट. पुन्हा नंतर या ठिकाणी चंद्रशेखर म्हणून आहेत, चंद्रशेखर काबगते म्हणून आहेत आणि राजेश भुवा म्हणून आहेत. ठीक आहे, तर यांनी उत्तरं दिलेली आहेत. अभिनंदन तुमचं सर्वांचं. आता आपण आपल्या नवीन जे प्रश्न काढलेले आहेत त्यावरती आपण फोकस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी दिलेल्या क्वेश्चन्सचं देखील उत्तर या ठिकाणी आपण द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. बघा, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. C8 क्रिकेट पुरस्कार 2025मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्यामध्ये राहुल द्रविड हे त्याचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार रोहित शर्मा यांना देण्यात आलेला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रविचंद्रन अश्विन यांच्याबद्दल देखील C8 क्रिकेट पुरस्कार 2025बद्दल महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, त्या लक्षात घ्या. यशस्वी जयस्वाल यांना पुरुष फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वाल यांना C8 क्रिकेट पुरस्कार मिळालेला आहे आणि रविचंद्रन अश्विन यांना पुरुष गोलंदाज यामधून मिळालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहायचा आहे. आता हा जो पूर्ण क्वेश्चन आपण या ठिकाणी लिहिलेला आहे त्याचं देखील स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला लिहायला सोपं पडेल, कारण व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहिणं किंवा उत्तर लिहिणं हे थोडंसं व्यवस्थित होत नाही. ओके, तर बघा, सेकंड क्वेश्चनकडे आपण घ्या पुढे. C8 क्रिकेट पुरस्कार 2024मध्ये कोणत्या महिला फलंदाजास हा पुरस्कार मिळालेला आहे? तर C8 क्रिकेट पुरस्कार महिला खेळाडू जे आहेत आपल्या क्रिकेटमधले त्यांच्यामध्ये हा पुरस्कार स्मृती मंधाना यांना मिळालेला आहे. दीप्ती शर्मा या उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इतर जे पर्याय आहेत, हरमनप्रीत कौर किंवा हरमनप्रीत सिंग, हे त्या ठिकाणी आपणास उगी द्यायचे म्हणून दिलेले आहेत, पण हरमनप्रीत सिंग जे आहेत हे हॉकी खेळाशी संबंधित आहेत. ओके, हे लक्षात राहू द्या. हरमनप्रीत कौर हे जे आहेत हे आपले इंडिया महिला कर्णधार म्हणून आहे. ओके, पुढे प्रश्न तिसरा पहा. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कोठे पार पडल्या? आता हा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसंबंधित प्रश्न जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला हलक्यात घेऊ नका. 2024मध्ये या स्पर्धा पॅरिस येथे पार पडलेल्या आहेत, फ्रान्समध्ये. याचं ब्रीदवाक्य जे आहे हे गेम वाईड ओपन असा आहे आणि याच्यामध्ये जवळपास 22 क्रीडा प्रकार हे घेण्यात आलेली होती. तर आता या संबंधित प्रश्नातून जी माहिती मिळाली आहे ती लक्षात घ्या. याच्याबद्दल कुठला ना कुठला तरी एक प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे. ओके, आता पुढे बघा. पॅरा ऑलिम्पिक 2024चा शुभंकर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आता या पॅरा ऑलिम्पिक ज्या स्पर्धा आहेत फ्रान्समध्ये घडलेल्या, ठीक आहे, म्हणजेच पॅरिसमध्ये घडलेल्या, तर त्याचा शुभंकर म्हणून या ठिकाणी फ्रिगियन टोप्या नावाचा एक प्राणी आहे, याला निवडण्यात आलेला आहे. पर्याय बाकीचे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये रिपीट आपण थोडंसं करूया. उज्ज्वला हे खेलो इंडिया पॅरा गेम्स होते आपले, त्यांचं शुभंकर होतं त्या खेळाचं. पुन्हा नंतर सायबेरियन वाहक जे आहे हे 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धा ज्या चीनमध्ये झाल्या होत्या त्यांचा शुभंकर म्हणून निवडण्यात आलेलं होतं.
आणि गजसिंह जे आहे हे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025मध्ये म्हणजेच बिहारमध्ये ज्या पार पडलेल्या होत्या त्यांच्यासाठीचं हे शुभंकर निवडण्यात आलेलं होतं. तर आता हे सर्व शुभंकर निवडण्यात आलेली आहेत. त्याची यादी किंवा त्याचा असा एक छोटासा व्हिडिओ देखील आपण या व्हिडिओनंतर बनवणार आहोत, म्हणजे कोणाचं कन्फ्युजन त्यामध्ये होणार नाही. ठीक आहे. आणि जे मेंबरशिप जॉईन केलेली आहेत अशाच लोकांसाठी तो त्या ठिकाणी एक लिस्टेड किंवा PDF व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी जर मेंबरशिप जॉईन केलेले नसेल तर अशा महत्त्वाच्या लेक्चर्सपासून आपण दूर न होता या ठिकाणी आपल्या चॅनलचा भाग बनण्यासाठी मेंबरशिप जॉईन करा. त्यावरती जास्त काही आपल्याला किंमत मोजावी लागणार नाही आहे. आमच्या टीमची अशी अपेक्षा आहे की जवळपास आपण अतिशय कमीमध्ये मेंबरशिप सोडलेली आहे आणि ही मेंबरशिप आपण जॉईन जर केली तर नक्कीच तुम्हाला इतरही केंद्रप्रमुख असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षेमधील बालमानसशास्त्र असेल किंवा अध्यापनशास्त्र असेल याविषयीचे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी न अडथळा येता पाहता येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पॅरा ऑलिम्पिक 2024मध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणी मिळविले? तर यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक मिळविणारा जो देश आहे तो चीन आहे. त्यांनी 220 एकूण सुवर्णपदक मिळवलेले आहेत. सुवर्णपदक नाही, एकूण पदके 220 मिळवलेली आहेत. सर्वाधिक सुवर्णपदकसुद्धा चीननेच मिळवलेलं आहे, पण त्याची संख्या जी आहे ही 94 आहे. ठीक आहे. या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या पुन्हा एकदा मुद्दा. चीनने सुवर्णपदक 94 जिंकलेले आहेत. एकूण पदकसुद्धा 220 हे जिंकून एक नंबर जगामध्ये पॅराऑलिम्पिक 2024मध्ये स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं स्थान जर मिळवण्याच्या बाबतीत बघितलं तर ग्रेट ब्रिटन आहे, USA आहे आणि फ्रान्स आहे. भारत त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावर आहे. 7 सुवर्णपदक मिळवलेले आहेत आणि एकूण जर सुवर्णपदक आपण त्या ठिकाणी भारताचे बघितले तर ते 29 आहेत. ओके. म्हणजे या ठिकाणी आपण किती सुवर्णपदक मिळवले आणि एकूण किती पदकं मिळवले याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. आणि थोडक्यात पॅरा ऑलिम्पिक 2024 आपण का फोकस करतो आहे, कारण त्यावरती 101% आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. ठीक आहे. पुढचा पहा. येणार आहे म्हणजे एक पॉसिबिलिटी सांगत आहे. येणार आहे म्हणजे 101% आपण सांगतो आहे का, कारण त्या ठिकाणी क्रीडा घडामोडी आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी भारताला यश मिळालेलं आहे आणि उत्कृष्ट खेळाडूंनी त्या ठिकाणी एक उत्कृष्ट आपल्या भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. ठीक आहे. पुढे बघा. अंध ज्युडो प्रकारामध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून देणारा खेळाडू कोण आहे? आता अंध ज्युडो पॅराऑलिम्पिकमध्ये अंध ज्युडो प्रकार जो होता त्यामध्ये कपिल परमार यांनी प्रथमच भारतासाठी सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि अशा व्यक्तींना, खेळाडूंना आपण नक्कीच त्या ठिकाणी सल्यूट करायला पाहिजे. प्रीती पॉल ज्या आहेत यांनी 2 पदकं म्हणजेच कांस्यपदक मिळवलेले आहेत आणि कांस्यपदक मिळविणाऱ्या 2 कांस्यपदक एकाच पॅराऑलिम्पिकमध्ये मिळविणारी पहिली भारतीय महिला म्हणून देखील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर इथं लिहितानासुद्धा पूर्ण एखाद्या वेळेस राहिलं तर तुम्ही ऐकून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते लक्षात घेऊ शकता, कारण आपण एक स्पर्धक आहोत, हे की नाही. कारण स्पर्धक त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे गुडघे टेकवण्याचं काम करत नाही आणि कारणं देखील सांगत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे या गोष्टी आपण करून घेऊ शकता. पुढे हरविंदर सिंग आहे. तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवून देणारे, म्हणजे भारताला प्रथमच तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंग यांनी सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. आणि पुढचा पर्याय जो दिलेला होता सचिन खिल्लारी यांनी गोळाफेक प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. या ज्या पॅरिस येथील झालेल्या पॅराऑलिम्पिक गेम्स आहेत ते 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 यावेळेस ते पार पडलेले आहेत. एकूण क्रीडा प्रकार 22 होते. शुभंकर आपण बघितला आहे, फ्रिगियन टोप्या होता. बरोबर. सर्वाधिक पदकं चीन देशाने मिळवली. तर ही सर्व आपण गोष्टी ज्या आहेत या वाचल्यावरती लगेच लक्षात नाहीत येत, परंतु आपण कुठे ऐकल्या किंवा थोड्याशा तरी त्या डोक्यात आणून थोड्याशा गुणगुणल्या तरी आपल्याला म्हणजे चिंतन त्याचं थोडंसं केलं तर आपल्याला लगेच लक्षात राहून जातं. पुढचं बघा. ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे? तर यामध्ये भारतामधील 2008ला सुवर्णपदक मिळविलेले बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारे अभिनव बिंद्रा यांनी 2024मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार हा अभिनव बिंद्रा यांना देण्यात आलेला आहे. नीरज चोप्रा किंवा रणधीर सिंग किंवा एमॅन्युअल मॅक्रोन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण आता घेऊया. बघा. नीरज चोप्रा यांनी बेल्जियम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविलं होतं भालाफेकमध्ये.
रणधीर सिंग जे आहेत हे आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेचे पहिले भारतीय अध्यक्ष. ठीक आहे. पुढे ॲमॅन्युअल मॅक्रॉन जे आहेत यांना ऑलिम्पिक ऑर्डरचा गोल्डन पुरस्कार ॲमॅन्युअल मॅक्रॉन यांना देण्यात आलेला आहे 2024 मधला. ठीक आहे. तो उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर, प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार भारताच्या अभिनव बिंद्रा यांना मिळालेला आहे. 2008 मधील बीजिंग येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक भारताला मिळवून दिलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. विजय अमृतराज हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विजय अमृतराज हा जो खेळाडू आहे हा टेनिस या क्षेत्राशी संबंधित आहे. विजय अमृतराज आणि लिएंडर पेस या दोघांचीही या ठिकाणी एक तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये त्यांना स्थान मिळविलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया 9वा. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणत्या खेळाडूंनी कार्य पार पडलेले आहे? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतातील या ठिकाणी शरद कमल ज्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे टेबल टेनिस क्षेत्राशी आणि PV सिंधू ज्या बॅडमिंटनपटू आहेत या दोघांनीही पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचं ध्वजवाहक म्हणून कार्य पार पडलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 2018च्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडणार आहेत? त्यामध्ये बघा लॉस एंजलिस या ठिकाणी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न T20 महिला आशिया कप 2024मध्ये कोणी जिंकला? तर यामध्ये T20 महिला आशिया कप जो आहे हा श्रीलंकेनं जिंकलेला आहे. भारताचा पराभव केलेला आहे आणि भारत व श्रीलंका या दोन्ही म्हणजे भारत वर्सेस श्रीलंका असं त्या ठिकाणी मॅच झालेली होती. स्थळ श्रीलंकाच होतं. श्रीलंकेच्या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या होत्या. त्यामध्ये भारतीय महिला संघाचा श्रीलंकेच्या संघाने पराभव केलेला होता. पुढचा प्रश्न बघूया. निवृत्ती घेणारे हॉकीपटू कोण आहेत जे भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर म्हणून काम केलेले आहे? तर त्यामध्ये हरमनप्रीत सिंग तर हे हॉकीपटू आहेत. ठीक आहे. आणि शरद कमल तर हे टेबल टेनिसपटू आहेत, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. आता PR श्रीजेश जे आहेत यांनीसुद्धा निवृत्ती जाहीर केलेली आहे. बघा केरळचे आहेत ते, कोचीनमध्ये जन्म झालेला होता त्यांचा. 2016मध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेलं होतं त्यांनी. 2024च्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना कांस्यपदक मिळालेलं आहे. आणि असे आपले कोण आहेत? PR श्रीजेश आहेत, हे गोलकीपर आहेत, त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. असाही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो की PR श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे, हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ते हॉकी या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. साऊथ आफ्रिका T20 लीगचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन. या पर्यायापैकी उत्तर आपलं आहे दिनेश कार्तिक. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कीर्ती कार्यक्रम कशा संदर्भात आहे? आता कीर्ती कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला मी एकदा अगोदर सांगतो. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट्स आयडेंटिफिकेशन अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. कीर्ती जो कार्यक्रम आहे आपला तो कार्यक्रम या ठिकाणी युवा खेळाडूंचा शोध म्हणून सुरू केलेला आहे. तसेच खेळाडूंमधील खेळ प्रकार विकसित करण्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणून. ठीक आहे. पुढे आता पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर अजिंक्य नाईक, मुकेश अंबानी, नीता अंबानी, सचिन तेंडुलकर यामध्ये बघा नवीन आणि तरुण अध्यक्ष बनलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक हे आहेत. पॅरिसच्या ऑलिम्पिकचे इंडिया हाऊसचे उद्घाटन करणाऱ्या नीता अंबानी आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता शेवटचा प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि जे उत्तर देणार आहेत त्यांचं नाव आपण अभिनंदनासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. T20 विश्वचषकमध्ये अंतिम सामनावीर म्हणून कोणाला निवडले गेले? तर त्यामध्ये बघा यांनी 15 बळी घेतलेले आहेत. रहमानुल्ला गुरबाज यांनी सर्वाधिक धावा 281 काढलेल्या आहेत. अर्शदीप सिंग यांनी 17 बळी घेतलेले आहेत. भारताने एकही स्पर्धा या T20 विश्वचषकामध्ये हारली नाही. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अंतिम फायनलपर्यंत ते जिंकतच आलेले आहे. ठीक आहे. भारताचा कर्णधार त्यावेळेस रोहित शर्मा होता. 9व्या आशियाई चॅम्पियन्स T20 स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धेमध्ये साऊथ आफ्रिकेला भारताने हरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर आता सर्व प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला या ठिकाणी टाकलेलंच आहे. ओके. तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि कमेंट्स करा प्रश्नाचं उत्तर.
तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या नोट्स काढून त्याची रिव्हिजन देखील करा. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय.